छत्रपती संभाजीनगर शहरातील संभाजी कॉलनीत झालेल्या पाडसवान कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण पाडसवान कुटुंबीय आणि नातेवाईक आज आक्रमक झाले होते। या रक्तरंजित घटनेत प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला तर त्यांचे आईवडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत। तर प्रमोद यांना न्याय मिळावा या मागणीसाठी नातेवाईकांनी सिडको पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं होतं। तर या आंदोलकांनी आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व आरोपींवरही कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचं काम सुरू आहे। तर ही संपूर्ण घटना जिल्ह्यात चांगलीच चर्चेत असून नागरिक न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेत आहेत। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सिडको पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस त्या आधारे तपास करत आहेत। माझ्या समोर माझ्या नवऱ्याला मारून टाकलं। त्यांच्या पाठीवर 16 वार होते, 16 वार त्यांच्या किडनीला लागलं। आता जायच्या आधी माझ्या डोळ्यासमोर त्यांना मारून टाकलं। त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली होती आणि आम्हाला त्यांनी खूप वेळ धमकी दिली होती, 100 वेळ धमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू, पूर्ण परिवाराला किंवा कोणाला तरी मारून टाकू। त्यांनी खरंच करून दाखवलं। काल या संदर्भात तक्रार पोलिसांना दिली, काहीच कारवाई नाही केली। खूप वेळेस लगे 1-2 नाही, कमीत कमी 50 वेळेस त्यांना त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती। ते म्हणत होते काही होऊ द्या मग आम्ही येतो म्हणे। काहीच कारवाई नाही केली। पोलिसांनी वेळेस त्या आरोपीला, सगळ्या आरोपींना आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं, पूर्ण टोळी होती त्यांनी 50 जणांची आणि आमचे घराचे फक्त 2-3 मेंबर एवढे जण हल्ला करायचे, त्यांना सुद्धा जेलात टाकून जन्मठेप झाली पाहिजे। तुम्हाला असं वाटतं का पोलिसांनी जर वेळेत हस्तक्षेप केला असता ती घटना टळली असती? तुमच्या टळली असती। आज माझा नवरा जिवंत असता, त्यांनी काही केलं नाही म्हणून आज। काय नाव कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला CR नंबर 486/2025 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटकही देखील करण्यात आलेली आहे। नातेवाईकांचं या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे। आम्ही त्यांना आश्वासित केलं आहे की याच्यामध्ये निश्चितच आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही। आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत। किती आरोपी अटकेत आहेत? 3 आरोपी अटक केलेले आहेत। 3 आरोपी जे हॉस्पिटलमध्ये होते तर त्यांनाही डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच आम्ही ताब्यात घेत आहोत। जखमी किती सर? 3। आणि वादाचं नेमकं कारण काय? जे फिर्यादी आहेत तर त्यांच्या जागेवरती खडी टाकली होती, तर ती खडी काढून घेण्याच्या कारणाच्या वरून हे घटना घडलेली आहे। सर, नातेवाईकांनी आरोप देखील केलेले आहेत, आरोप केलेले त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असे की आम्ही वारंवार तक्रारी दिली होती, मात्र त्याची दखल नाही घेतली। तर दखल घेतली असती तर मे बी हे असे इन्सिडेंट घडला नसता असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, याच्यामध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करू।